नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू झाला नाही. मात्र 24 तारखेला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे. शेतकरी मित्रांनो, 24 तारखेला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आपल्याला कोणकोणत्या भागात पाऊस बघायला मिळणार आहे, चला तर पहिले ते बघूया. अंबड या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 24 तारखेला सकाळी बघायला मिळेल. यामध्ये परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठणचा काही भाग या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस राहू शकतो. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण बघू शकतो की लातूरच्या काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये धाराशिवचा काही भाग राहील तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. बार्शीमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. केज मध्ये देखील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघूया की मुंबई साईडला आपल्याला पेन, मुरुड या भागात जोरदार मुसळधार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला 24 तारखेला सकाळी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल. त्यानंतर दापोली, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर राजापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सकाळी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. इतर ठिकाणी सुद्धा राज्यातील अनेक भागात सकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया की दुपारनंतर राज्यात पावसाला वातावरण कसं राहील आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो, दुपार झाल्यानंतर 2 ते 3 वाजेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. त्यानंतर जालना, अंबड, पैठण या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही ठिकाणी जालन्यामध्ये जोरदार देखील पाऊस पडू शकतो. त्यानंतर चिखली, परतूर, माजलगाव, बीड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर जिंतूर, परभणी, हिंगोली या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर हिंगोलीच्या काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पुसद, उंबरखेड या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस 24 तारखेला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, वाशिम, अकोला या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळेल. मात्र हा पाऊस सर्वत्र नसेल. अकोला या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलका पाऊस बघायला मिळेल. खामगाव, अकोट या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. अचलपूर, अमरावती या भागात सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी आपल्याला वातावरण चेंज होऊन या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील काही भागात पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस 40 ते 50% पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, धुळे, शिरपूर या ठिकाणी आपल्याला हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात बघायला मिळेल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतील. माजलगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका पाऊस अनेक भागात बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघितलं तर मुरुड, डोपोली या ठिकाणी सकाळी पाऊस राहील. मात्र संध्याकाळी या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघू शकता की लातूर, उदगीर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर उदगीरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे उमरखेड, हिंगोली, पुसद या भागात पावसाचा जोर जास्त राहील. परभणी, हिंगोली, जिंतूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर यवतमाळ, वर्धा, आर्वी, नागपूर या भागात सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला राज्यात उद्या म्हणजे 24 जून रोजी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा,
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे की नाही हे तुम्हाला फक्त 40 सेकंदामध्ये जाणून घ्यायचे असेल तर आपले शॉर्ट व्हिडिओ रोज सकाळी बघत चला. यामध्ये आपल्याला तुमच्या जिल्ह्यात आज पाऊस होईल की नाही हे एका मिनिटात तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.